आजपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू होणार आहे, कारण की तलावातील पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेने आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि पाणी कपातीनंतर मुंबईवर पाणी सुद्धा उद्भवण्याची भीती व्यक्त होतीये। 10% पाणी कपात लागू करण्यात आल्यानं रोजच्या पाणी पुरवठ्यामध्ये 400 दशलक्ष लिटर पाण्याची घट होऊन मुंबईकरांना 4100 दशलक्ष लिटर्स ऐवजी 3700 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे। सध्या कोणतीही कपात नसताना सुद्धा अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई भासते आहे आणि त्यामुळे कपात झाल्यानंतर पाणी उद्भवण्याची भीती सुद्धा आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, आजपासून पाणी कपात होते, कधीपर्यंत असेल आणि सर्वसामान्यांना काय आवाहन? अद्याप मुंबईत कोणताही मोठा जो पाऊस आहे तो झालेला नाही, त्यामुळे जे पाणी कपातीचं संकट आहे ते अजून सुद्धा मुंबईकरांच्या डोक्यावरती जैसे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही पाणी कपातीची अंतिम तारीख जी आहे ती अजून पालिकेनं कबूल केलेली नाही, मात्र अनेक ठिकाणी आतापासूनच मोठी पाणी टंचाई जी आहे ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ऑफिशियली 10% पाणी कपात जी आहे ती पालिकेमार्फत करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तलावातील जी पाण्याची पातळी होती ती अत्यंत खालच्या लेवलला गेल्यामुळे ही खरं तर पाणी कपात जी आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं जे आव्हान आहे ते पालिकेकडून करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 10% पाणी कपात लागू करण्यात आल्यामुळे रोजच्या पाणी पुरवठ्यात जवळपास 400 दशलक्ष लिटर पाण्याची घट जी आहे ती होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबईकरांना 4100 दशलक्ष टिलर्स ऐवजी 3700 दशलक्ष टिलर पाणी जे आहे ते मिळणार आहे। त्यामुळे सध्या कोणतीही पाणी कपात नसताना अनेक ठिकाणी जे पाणी टंचाईचं जे संकट जे आहे ते दिसत होतं, मात्र आता ऑफिशियल जे आहे ते 10% पाणी कपात जे आहे ते आजपासून लागू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।